पुढे मोठी अपडेट समोर येते ती म्हणजे विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी संभाजीराजे छत्रपतींनी आक्रमक भूमिका घेतली होती आणि याच आक्रमणाविरोधात आणि अतिक्रमणाविरोधात संभाजीराजेंसह शेकडो शिवभक्त हे विशाळगडावरती दाखल झाले होते। यावेळेस विशाळगडावरती दगडफेकीची घटना घडल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता। गेल्या अनेक वर्षांपासून विशाळगड अतिक्रमणात काढण्याची जी मागणी आहे ती शिवभक्त करताना दिसतात। त्या विरोधात आज आंदोलन पुकारण्यात आलं होतं। संभाजीराजे छत्रपती हे सुद्धा याच मागणीसाठी विशाळगडावरती दाखल झाले होते। मात्र याच दरम्यान संतप्त झालेल्या जमावानं काही घरांची जाळपोळ आणि दगडफेक केली, त्यामुळे तणावपूर्वक स्थिती निर्माण झाली होती। संभाजीराजे हे देखील दरम्यान 2 तास विशाळगडावरती ठाण मांडून बसलेले दिसून आले। अखेर प्रशासनानं उद्यापासून अतिक्रमणावरती कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर संभाजीराजे छत्रपती गडावरून खाली आलेत। विशाळगडावर झालेल्या आंदोलनाप्रकरणी पोलिसांनी गुन्हे देखील दाखल केलेत। माझ्यावर गुन्हा नोंद काही हरकत नाही। आज दोन्हीकडनं अनेक गोष्टी झालेल्या आहेत। सरकारकडनं सुद्धा झालेले आहेत, पोलीस प्रशासनाकडनं इकडनं शिवभक्तांकडनं सुद्धा झाले। पण एक चांगल्या कामासाठी सुरुवात तर झाली म्हणून माझ्यावर गुन्हा नोंद केला। शिवभक्तांच्या कशाला करतात, माझ्यावरच गुन्हा काय मी तो जीवनातला माझा पहिला गुन्हा असतो, अभिमान वाटला मला। विशाळगडावर जे मॅटर सबज्युडिस असल्यामुळे तिथं आपण कोणाला जाऊ दिलं नाही, परंतु जे पायथ्याशी बॅरिकेटिंग केलेलं होतं त्या ठिकाणी देखील काही लाठ्या घेऊन देखील हे इसम आलेले होते, त्या देखील पोलीस प्रशासनातर्फे ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत। परंतु रस्त्यावर देखील दगड आहेत, त्याचबरोबर काही काठ्या आहेत आणि प्रसारमाध्यमांकडून देखील मला ती माहिती मिळाली आहे की या व्यक्तींकडे जे काही शस्त्र असतील तर त्याचा देखील आम्ही शोध घेऊ, तपास करू। आपल्याकडे देखील जर काही माहिती असेल तर ती आपण द्यावी, जेणेकरून तपासामध्ये त्याची मदत होईल। तर याबाबत आपण अधिक अपडेट जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, काल आपण पाहिलं विशाळगडाच्या अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच पेटलेला दिसून आला, आक्रमक पवित्रा जो आहे तो शिवभक्तांनी घेतलेला दिसून आला। सध्याची काय अपडेट? सध्या विशाळगड परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे ती पाहायला मिळते। पोलिसांनी काल सायंकाळीच्या इथे संपूर्णपणे परिस्थिती आहे ती नियंत्रणात आणली होती आणि त्यानंतर आता ज्या लोकांनी ह्या सगळे कृत्य केलं होतं, जाळपोळ दगडफेक केली होती, त्यांचा शोध घेण्याचं काम आता पोलिसांनी सुरू केलेलं आहे। रात्री उशिरापर्यंत या संदर्भातला गुन्हा दाखल करण्याचं काम आहे ते पोलिसांनी हाती घेण्यात आलेलं आहे। अद्याप या संदर्भातले गुन्हे दाखल झालेले नाहीत, मात्र त्याची प्रक्रिया आहे ती पोलिसांनी सुरू केलेली आहे। काल दिवसभर आहे ते पोलीस याच बंदोबस्तामध्ये अडकले होते, त्यामुळे इथली परिस्थिती नियंत्रणात आणण्याला प्राधान्य आहे ते पोलिसांनी दिलेलं आहे। आता एकूणच या सगळ्या गोष्टीचं चित्रीकरण आणि काही सीसीटीव्ही फुटेज आहे ते पोलिसांना हाती लागलेले आहे। काही व्यक्ती जे आहेत ते महत्वाच्या या लोकांना पूछ लावत होत्या, या तरुणांना त्या संदर्भातली इत्यंभूत माहिती आता पोलिसांनी संकलित केलेली आहे आणि या सगळ्यांच्या वरून आहे ते गुन्हे दाखल करण्याचं काम सध्या शाहूवाडी पोलीस करताना पाहायला मिळतात। एकूणच पाहायला गेलं तर काल संभाजीराजे छत्रपती यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होईल अशा पद्धतीची पोलिसांनी माहिती दिली होती आणि त्या अनुषंगाने संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा माझ्यावरती गुन्हा दाखल झाला तर तो आनंदाने स्वीकारायला तयार असल्याचं म्हटलं होतं। त्यामुळे संभाजीराजेंच्या वरती आता गुन्हा दाखल होणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकूणच पाहायला गेलं तर सध्या विशाळगडावरती तणावपूर्ण शांतता आहे ती पाहायला मिळते। नक्कीच ज्ञानेश्वर, अपडेट जाणून घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।